नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज सुरू करणार आहोत आपण इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2 वास्तव संख्या याचा शेवटचा भाग, भाग क्रमांक 11. या भागात आपण शिकणार आहोत केवल मूल्य. केवल मूल्य कशी काढतात, दिलेल्या संख्येचे केवल मूल्य म्हणजे काय, ते काढतात कशी, याच्या सगळ्यांचा आपण अभ्यास करू आणि त्यात सगळ्यात शेवटी त्यावरती आधारित आपण सराव संच 2.5 चा सोडवूया. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. केवल मूल्य म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. x ही वास्तव संख्या असेल तर x चे केवल मूल्य म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर, संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर मॉड x असे लिहितात. या चिन्हाला आपण मॉड असे म्हणतो. आता मॉड x चे वाचन x चे केवल मूल्य असे करतात. आपण इंग्रजीत त्याला मॉड म्हणतो, मराठीत आपण त्याला म्हणतो x चे केवल मूल्य. केवल मूल्याची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. जर x शून्यापेक्षा मोठी असेल तर x चे केवल मूल्य हे x असते. जर x धन असेल तर x चे केवल मूल्य हे x असते. इथे x ची संख्या शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजेच काय, x ही धन संख्या असेल तर x चे केवल मूल्याचे नेहमी x च उत्तर येणार. आता पुढे जर x शून्य असेल तर x चे केवल मूल्य हे बरोबर 0 असणार. म्हणजेच जर x शून्य असेल तर x चे केवल मूल्य 0 असते, असे आपण याचे वाचन करतो. आता जर x शून्यापेक्षा लहान असेल तर x चे केवल मूल्य बरोबर -x. याचंच वाचन कसं करणार, जर x ऋण असेल तर x चे केवल मूल्य x च्या विरुद्ध संख्ये एवढेच असते. म्हणजे धन x ची जी धन संख्या आहे त्याच्या विरुद्ध संख्ये एवढेच असणार. आता उदाहरणार्थ पहिले घ्या, 3 चे केवल मूल्य हे बरोबर 3 असणार. पण -3 चे केवल मूल्य आपण कसे लिहितो, आपण त्याला वजा कंसात -3 ही लिहू शकतो, म्हणजेच 3 झाले. आता शून्याचे केवल मूल्य हे नेहमी 0च असते. आता कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते. म्हणजे कुठलीही वास्तव संख्या घ्या, तिचे केवल मूल्य कधीच ऋण नसते. केवल मूल्य म्हणजेच मॉड मधली संख्या, मॉड मधल्या संख्येचे उत्तर. उदाहरण दुसरे, खालील किमती काढा. आता इथे दिले 9 - 5 चे केवल मूल्य, म्हणजे 9 - 5 करा, उत्तर आले 4 आणि ही 4 ही धन संख्या असेल तर 4 चे केवल मूल्य 4च येते. पुढे 8 - 13, 8 - 13 चे केवल मूल्य काढायचे तर आपल्याला 8 - 13 करा, उत्तर येते -5. म्हणजे -5 चे केवल मूल्य काय येते, नेहमी 5. आता 8 चे केवल मूल्य -3 चे केवल मूल्य, तर काय येणार, -3 चे केवल मूल्य किती येणार, तर ते येते 3. 8 चे केवल मूल्य 8, तर 8 - 3 उत्तर आले 5. पुढे 8 चे केवल मूल्य गुणिले 4 चे केवल मूल्य, 8 चे केवल मूल्य येते 8, 4 चे केवल मूल्य येते 4 आणि 8 गुणिले 4 होतात 32. उदाहरण तिसरे, हे पहा, इथे आपल्याला सोडवायचे x - 5 चे केवल मूल्य याची समानता किंवा याचे उत्तर 2 येते. म्हणजेच काय, इथे x ची किंमत काढायची आहे. पहा इथे प्रश्न काय, x - 5 याचे केवल मूल्य बरोबर 2 येते. तर इथे x ची किंमत किती हे ठरवायची आहे. तर आपण काय करणार, तर x - 5 याचे उत्तर आपल्याला 2 प्रकारे मिळू शकते. आपण म्हटले x - 5 चे उत्तर +2 ही असू शकते किंवा -2 ही असू शकते. कारण हे केवल मूल्याचे या उत्तर हे +2 ही असू शकते किंवा -2 ही असू शकते. कारण याआधी आपण पाहिले -2 चे केवल मूल्य हे 2 असते, +2 चे केवल मूल्य ही 2 असते. याचा अर्थ काय, x - 5 चे केवल मूल्य 2 ही असू शकते किंवा -2 ही असू शकते. म्हणून आपण 2 प्रकारे त्याचे उत्तर सोडवले. तर आपण एका ठिकाणी लिहिले x - 5 बरोबर +2, दुसरीकडे लिहिले x - 5 बरोबर -2. आता हा -5 डावीकडून उजवीकडे नेला तर +5 होतो, मग 2 + 5 होतात 7, तर x चे उत्तर आले 7. किंवा ही -5 ही संख्या विरुद्ध दिशेने नेली तर -2 + 5 किती होणार, 3. म्हणजेच x चे उत्तर होते 3. तर अशा प्रकारे आपल्याला x ची 2 उत्तरे भेटतात, एक तर 7 किंवा x बरोबर 3. तर चला, या केवल मूल्यावरती आधारित आपला सराव संच 2.5 आहे, त्याला आपण सोडवू. किंमत काढा. 15 - 2 चे केवल मूल्य, 15 - 2 किती येते, 13.
आणि 13चे केवल मूल्य किती येणार? 13च. दुसरा 4 वजा 9 चे केवल मूल्य. आता 4 वजा 9 चे उत्तर किती येते? वजा 5 आणि वजा 5 चे केवल मूल्य हे नेहमी 5च असते. म्हणून आपले उत्तर आले 5. आता 7 चे केवल मूल्य गुणिले वजा 4 चे केवल मूल्य. तर लक्षात घ्या 7 चे केवल मूल्य येते 7 आणि कोणत्याही ऋण संख्येचे केवल मूल्य हे नेहमी धन येते. म्हणजेच वजा 4 चे केवल मूल्य आले 4 आणि 7 गुणिले 4 झाले 28. तर आपले उत्तर झाले 28. पुढचा प्रश्न सोडवा. 3x वजा 5 चे केवल मूल्य बरोबर 1. तर आता सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे याला आपण सोडवू. याची दोन वेगवेगळी उत्तरे मिळू शकतात किंवा मिळतात. तर ती काय आहेत ती आपण पाहू. तर पहा 3x वजा 5 चे केवल मूल्य बरोबर 1 आले. आता आपल्याला माहिती आहे वजा 2 चे केवल मूल्य ही 2च येते आणि 2 चे केवल मूल्य ही 2 येते. म्हणजेच ही 1 आपल्याला 3x वजा 5 चे केवल मूल्य हे उत्तर अधिक 1 ही मिळू शकते, वजा 1 ही मिळू शकते. म्हणून आपण दोन उत्तरे काढली. मग आपण लिहिले 3x वजा 5 बरोबर 1 लिहिले आणि 3x वजा 5 बरोबर वजा 1 लिहिले. आता वजा 5 ही संख्या डाव्या बाजूला आहे. ती घेऊन आपण उजव्या बाजूला नेली तर ती अधिक 5 होते. मग 1 अधिक 5 होतात 6. आता 3 गुणाकार आहे तर विरुद्ध दिशेने भागाकारात जाईल आणि 6/3 चे उत्तर येते 2. म्हणजे एक उत्तर भेटले 102 आले. परंतु दुसरे काय येईल ते पाहू. तर वजा 1 अधिक 5 उत्तर आले 4 कारण 5 वजा 1 होतात 4 आणि 3 इथे गुणाकार आहे ते विरुद्ध दिशेने लिहिले तर भागाकारात जाईल म्हणजे 4/3 उत्तर आले. याचा अर्थ काय x चे उत्तर किती आले 4/3 म्हणजे x चे इथे उत्तर एक दोन वेगवेगळे मिळतात. जर अधिक 1 पकडली संख्या तर 2 मिळेल आणि वजा 1 पकडली तर आपल्याला 4/3 मिळेल. पुढचा प्रश्न 7 वजा 2x चे केवल मूल्य बरोबर 5 इतके आहे. तर आपल्याला काय करायचंय ही 5 ही संख्या अधिक 5 येऊ शकते किंवा वजा 5 येऊ शकते कारण 7x वजा 2x 7 वजा 2x चे उत्तर हे अधिक 5 येऊ शकते किंवा वजा 5 येऊ शकते. मग आपण काय केले एकदा 7 वजा 2x बरोबर 5 घेतले, दुसऱ्यांदा 7 वजा 2x बरोबर वजा 5 घेतले. आता वजा ही 7 ती संख्या इथे डाव्या बाजूला धन आहे किंवा बेरजेत आहे. जेव्हा ही संख्या विरुद्ध दिशेला नेऊ तेव्हा ती वजाबाकीत होणार म्हणजे 5 वजा 7 होतील वजा 2 आणि डावीकडे आपल्याला वजा 2x तर उरतातच. तर वजा 2 आणि वजा 2 यांचा भागाकार झाला तो उत्तर आले 1 म्हणजे x चे उत्तर आले 1. आता डाव्या बाजूला पाहिलं उत्तर 1 आले. आता उजव्या साईडची आपण बघा समीकरण काय. इथे 7 वजा 2x बरोबर वजा 5 आहे. तर 7 इथे धन आहे तर विरुद्ध दिशेने लिहिले तर ऋण होतील म्हणजे वजा 5 वजा 7 बरोबर वजा 12 आले. आता वजा 2 ने वजा 12 ला गुणले तर x ची संख्या येते 6. तर आपल्याला x दोन वेगवेगळ्या प्रकारे मिळाला. एक आला 1 आणि एक आला 6. यात सोडवायचे अजून एक उत्तर आहे म्हणजे काय दोन्ही बाजूला 1 वजा 1 ने गुणले तर इथे होते 2 आणि इथे होते 12 आणि मग 2 ने तुम्ही 12 ला छेदू शकता. तर दोन प्रकारे इथे आपण उदाहरण सोडवू शकतो. आता पुढचा भाग तिसरा आहे 8 वजा x छेद 2 चे केवल मूल्य बरोबर 5 येते. तर लक्षात घ्या ही संख्या 5 अधिक 5 येऊ शकते वजा 5 येऊ शकते कारण 8 वजा x छेद 2 चे केवल मूल्य काढतोय त्यामुळे ही डावीकडून आपल्याकडे जी उजवीकडची संख्या आहे ती धन 5 असू शकते किंवा ऋण 5 असू शकते. म्हणून आपण काय केले त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवले. मग आपण लिहिले 8 वजा x छेद 2 बरोबर 5 लिहिले अधिक 5. दुसरीकडे लिहिले 8 वजा x छेद 2 बरोबर वजा 5 लिहिले. आता या 2 ने इकडे डावीकडे भागाकारात आहे तर उजवीकडे गेला तर गुणाकारात जाईल. तर दोन्ही बाजूला 5 ला 2 ने गुणले ते एका ठिकाणी उत्तर आले अधिक 10 एका ठिकाणी उत्तर आले वजा 10. आता इथे पहा 8 इथे डाव्या बाजूला धन आहे तो किंवा बेरजेत आहे. तो जो विरुद्ध दिशेला उजवीकडे जाईल तेव्हा त्याची क्रिया उलटी होईल म्हणजेच काय तो वजा केला जाईल. मग 10 वजा 8 उत्तर आले 2 म्हणजे वजा 1 चे उत्तर आले 2. आता पुढे उजवीकडे पहा 8 वजा x बरोबर वजा 5 गुणिले 2 म्हणजे वजा 10 येतात. आता पहा ही 8 ही संख्या डाव्या बाजूला बेरजेत आहे. जेव्हा ही उजव्या बाजूला नेऊ तेव्हा ती वजाबाकीत जाईल म्हणजे वजा 8 वजा 10 यांचे उत्तर येते वजा 18 म्हणजे वजा 1 चे उत्तर आले वजा 18. एका ठिकाणी वजा 1 चे उत्तर आहे वजा आपल्याकडे वजा 1 चे उत्तर आहे 2 आणि दुसरीकडे आपले उत्तर आले वजा 1 चे उत्तर आले वजा 18. तर आता पहा दोन्ही बाजूला आपण म्हणजे डाव्या बाजूच्या समीकरणाला आणि उजव्या बाजूच्या समीकरणाला वजा 1 ने गुणले तर x चे उत्तर आले वजा 2 आणि ते x चे उत्तर आले 18.
म्हणजेच त्या आलेल्या समीकरणाची आपल्याला 2 उत्तरे मिळतात. एक भेटते x एक उत्तर भेटते -2 किंवा x चे उत्तर भेटले 18. या चलाच्या 2 संख्या आपल्याला मिळाल्या. आता पुढचा प्रश्न. 5 अधिक x चे 4 चे केवळ मूल्य 5 आले. आता हे 5 हे उत्तर अधिक 5 येऊ शकते, वजा 5 येऊ शकते. म्हणून आपल्याला 2 प्रकारे समीकरण सोडवावं लागेल. तर 5 अधिक 104 बरोबर 5 आले आणि 5 अधिक 104 बरोबर वजा 5 आले. आता या 4 ने पूर्ण दोन्ही बाजूला गुणले किंवा 4 ने फक्त एका बाजूला गुणले किंवा दुसराही पर्याय हा अधिक 5 डावीकडून उजवीकडे नेला. तर बघा 5 डावीकडून उजवीकडे नेला तर 5 वजा 5 होते, त्याचे उत्तर आले 0. म्हणजे x/4 बरोबर 0 आले. इथे पहा 5 डावीकडून उजवीकडे नेले त्याचे उत्तर होते -5 आणि -5 उत्तर होते -10. म्हणजे x/4 वरचे उत्तर आले -10. आता पहा x/4 बरोबर 0 आहे, दुसरीकडे x/4 बरोबर -10 आहे. आता ही छेदातली संख्या जी 4 आहे ती उजवीकडे न्या, म्हणजेच गुणा, कारण इकडे छेदात आहे तर तिकडे अंशात जाईल. म्हणजे 0 गुणिले 4 आले 0 आणि इथे 4 गुणिले -10 आले -40. म्हणजे x या चलाची 2 वेगवेगळ्या संख्या भेटल्या, एक आले 0 आणि एक आले -40. तर पहा आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो केवळ मूल्य कुठल्याही संख्येचे कसे काढतात ते. त्याची बरेच उदाहरणे सोडवली आणि त्याच आधारित आपला सराव संच 2.5 हे आपण सोडवला. हा धडा इथेच संपतोय. नवीन धडा म्हणजेच बहुपदी आपण पुढच्या भागात सुरू करूया.